नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु आज तगायत शेतकऱ्यांचे 7/12 उतारा कोरा करण्यात आला नाही. त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करंजकाळ, कैलास पाटील, बाबाजी पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. जिंदाबाद जिंदाबाद विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे शिवसेनेने शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांवर सातत्याने संकट आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ वारा, नापिकी, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट, वाढलेले शेतमालासाठी लागणारे खतांचे भाव, हे सगळं पाहता शेतीच्या मालाचे भाव वाढलेले आहेत. सोयाबीनचा भाव आहे तेवढाच राहिलेला आहे. कपाशी 6-6.5 हजारच्या पुढे गेलेली नाही आणि यंदा असणारं उत्पादन हे अत्यल्प आलेलं आहे. म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 7 क्विंटलपेक्षा जास्त कापूस पिकलेला नाही. त्यामुळे उत्पादित खर्चसुद्धा निघालेला नाही. तीच अवस्था सोयाबीनची, तीच अवस्था मक्याची, तीच अवस्था कडधान्याची आहे. आणि म्हणून केळीसारखं पीकसुद्धा नुकसानीमध्ये शेतकऱ्यांनी भोगलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकांकडनं किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडनं शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज ही थकबाकी झालेली आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, 7/12 उतारा कोरा करण्याची घोषणा केली आणि असं असताना येत्या मार्चमध्ये सक्तीची वसुली होणार आहे. म्हणजे 3 लाखापर्यंतचं कर्ज जर वसूल झालं तर त्याच्यावर 18% पुन्हा 18,000 रुपये पुन्हा व्याज द्यावं लागणार आहे आणि हे व्याज 3 महिन्यानंतर सरकार परत करणार आहे. मग अशा पद्धतीचं 3,18,000 रुपये भरण्याची शेतकऱ्यांची कुवत नाही. आणि याच्यामुळे हे कर्ज जर भरलं गेलं नाही तर येणारा 25-26चा खरीप हंगाम धोक्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीयकृत बँकाचं सोडाच, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या महाराष्ट्रातल्या 33 बँका आहेत त्यापैकी 28 बँका हे NPAमध्ये आहेत. या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर किंवा RBIचं लायसन्स त्यांचं जप्त पडण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून सरकारने दिलेला शब्द पाळावा. लाडकी बहीणसारखा शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना प्रचंड मतदान केलेलं आहे. त्यांना बहुमताने निवडले आणि महाराष्ट्रामध्ये 250च्या आसपास जागा त्यांना सरकारला दिलेल्या आहेत. आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून त्यांना दिलेली कर्जमाफी जाहीर करावी. असं न झालं तर महाराष्ट्रामध्ये बँका बुडतील, खरीपाचा हंगाम नष्ट होईल, शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे आत्महत्याचं हब झालेलं आहे. आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर सरकारने धाडस करावा आणि शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देऊन त्यांचा 7/12 उतारा कोरा करावा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याच बाबतचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.